तर 31 ऑक्टोबर हा हॅलोवीन म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये साजरा केला जातो आणि मागच्या वर्षी योगायोगाने मी 31 ऑक्टोबरला तिकडे होते आणि तो बघण्याची मला संधी मिळाली. म्हणजे कसं सेलिब्रेट करतात हॅलोवीन हे सगळं बघण्याची संधी मिळाली आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलो होतो कॅनडाज वंडरलँडमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तसं बघायला गेलं तर ऑक्टोबर एंड हा अख्खा हॅलोवीन म्हणूनच साजरा केला जातो. तर आता आम्ही कॅनडाज वंडरलँडच्या गेटच्या इथून आत आलेलो आहे. हे सिक्युरिटी चेकअप गेट आहे. तर तुम्ही आतमध्ये काय काय घेऊन चाललं तुमच्या बॅगेतून, खाण्यापिण्याचं काहीच अलाउड नाही आहे आणि एक छोटीशी बॅग फक्त अलाउड आहे. तर ते सगळं चेकअप वगैरे होऊन आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडे वातावरण कसं आहे, अगदी भीतीदायक आणि खूप सारे भूत इथं फिरत आहेत. म्हणजे खूप मुलं मुली असे भूत बनलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते इथे फिरत आहेत. तुम्हाला दिसतीलच आजूबाजूला, जरा तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला खूप असे भूत दिसतील इथे. इथे जरा पब्लिक प्लेसमध्ये शूट करण्याची वेळ येते तेव्हा मला खूप काळजी घ्यावी लागते, कारण बऱ्याचशा लोकांना शूट केलेलं आवडत नाही. त्यामुळे त्यांचे फेसेस न घेता बाकीच्या गोष्टी मला शूट कराव्या लागतात. तर इथे संध्याकाळपासून हॅलोवीन हे सुरू होतं. आतमध्ये कॅनडाज वंडरलँडच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्याची काहीच कमतरता नाही आहे. सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथं खाणंपिणं मिळेल. म्हणजे कॉफीचं शॉप आहे, काही वेगवेगळ्या गोष्टी खाण्याचे जे रोल्स वगैरे इथे मिळतात. इथले ज्या गोष्टी फेमस आहेत ते सगळं इथे मिळतात आणि इथे सगळे ग्रुपने इथे आलेले तुम्हाला दिसतील. तर कॅनडाज वंडरलँडमध्ये एंटर केलं हे एक भयानक दृश्य इथे दिसलेलं आहे. तर इथल्या सगळ्या लोकांकडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे किती थंडी आहे, कारण सगळ्यांनी जॅकेट आणि कॅप वगैरे घातलेले आहेत. तरी ऑक्टोबर महिन्यामध्ये थंडीची सुरुवात असते आणि तरीसुद्धा खूप थंडी आहे. तर इकडे हॅलोवीनला पंपकिन हे खूप म्हणजे वापरलं जातं. पंपकिन म्हणजे भोपळा, जो आपला आजीचा भोपळा आपण गोष्ट ऐकलेली आहे, तो वाला भोपळा इथे खूप मोठे साईजचे मिळतात, खरे भोपळे, आणि ते हॅलोवीनसाठी खूप वापरले जातात. कारण हा सीझनच असा आहे की इथे या सीझनमध्ये भोपळे खूप मिळतात आणि हॅलोवीनसाठी ते खूप वापरलेही जातात. हॅलोवीनसाठीच नाही तर खूप वेगवेगळे पदार्थसुद्धा इथे बनवले जातात. तर आपल्याकडे कसा पितृ पंधरवडा असतो आणि त्यावेळेस आपण पितरांचं स्मरण करतो. तसंच हा हॅलोवीन हा एक दिवस असतो पाश्चिमात्य देशांमध्ये. त्यांच्याकडे जे कोणी सेंट असतात, म्हणजे संत असतात, त्यांना ते सेंट म्हणतात आणि त्याचबरोबर पुण्य आत्मा आणि पूर्वज त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस असतो. ऑल हॅलोज ईव असं म्हणतात. त्यांच्या संतांना ईव असेही संबोधलं जातं. म्हणून हा हॅलोवीन म्हणून हा 31 ऑक्टोबर हा त्यांनी दिवस ठरवलेला आहे आणि त्या दिवशी ते सेलिब्रेट करतात. तो हा असा. At the end of the day, I'm never scared because at the end of the day, I get to show Is that it? That's it. यहाँ पे भी खड़ी है, देखो. अरे बीच में से जा रहे हो. Ouch!
कॅनडाज वंडरलँड म्हणजे हे एक ॲम्युजमेंट पार्क आहे. जसं पुण्यातलं अप्पोगर आहे, इमॅजिका आहे, असे वेगवेगळे प्रकारचे ॲम्युजमेंट पार्क आत्ताच सुरू झालेले आहेत आपल्या इथे. पुण्यामध्ये अप्पोगर होतं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा, खूप वेगवेगळे राईड्स वगैरे असायचे. तसे इथे खूप मोठे राईड्स आहे आणि खूप मोठा एरिया आहे जिथे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेज पण आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. आणि समरमध्ये म्हणजे जेव्हा समर सुरू होतं कॅनडामध्ये तेव्हा कॅनडाज वंडरलँड सुरू होतं आणि ते डिसेंबरपर्यंत, ॲक्च्युली सप्टेंबरपर्यंतच ओपन असतं. त्याच्यानंतर काही दिवसांसाठीच ओपन असतं अधेमध्ये, म्हणजे जसं हॅलोवीन आहे, न्यू इयर आहे, अशा गोष्टींसाठीच फक्त ओपन असतं. त्याच्यानंतर विंटर सुरू होतं आणि मग पूर्णपणे बंद ठेवतात. लेझी बेअर म्हणून एक लॉज आहे ॲक्च्युली, तिथे लिहिलं होतं. तर तिथे आम्ही गेलो आणि तिथे म्युझिकसुद्धा आहे बाहेर, म्हणून आम्ही आतमध्ये बघायला गेलो काय खाता येईल. तर या रेस्टॉरंटमध्ये हे असा आतमध्ये एरिया आहे आणि सगळीकडे बेअर आहेत. तुम्ही बघाल तिकडे छोटे मोठे छतावर आहेत, खाली जमिनीवर आहेत, आणखी कुठे खांबावर आहेत. असे खूप वेगवेगळ्या पोझिशनमध्ये असे इथे तुम्हाला बेअर दिसतील. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही दोघांना बघितलं, सरबजीत आणि ती जॅज आहे, ती माझे रूममेट्स आहेत. म्हणजे मी जिथे राहते त्याच्या शेजारच्याच रूममध्ये ती दोघं राहतात. तर आम्ही तिघं मिळून इथे आलेलो आहोत. आणि मगाशी जसं मी म्हटलं होतं की इथे बरेचसे वेगवेगळे प्रकारचे स्टेज पण आहेत. तर या स्टेजवर चालला आहे भूतांचा डान्स. या एरियामध्ये खूप सारे भूत दिसले. जरी हे ॲम्युजमेंट पार्कमध्ये जरी असलं तरी सगळेच राईड्स चालू नाहीत. खूप ठराविक असे राईड्स चालू आहेत सध्या. आणि जेव्हा समर चालू असतो तेव्हा सगळे राईड्स चालू असतात. समरमधलं कॅनडाज वंडरलँड जे आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कॅनडाज वंडरलँडमधली खूप फेमस अशी राईड आहे लेविएथान म्हणून, ती तुम्हाला दाखवते. तर आलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर इथे वेगवेगळे भूत जे बनलेले असतात ते आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतात आणि मी इथे खरंच या पॉईंटला खूप घाबरले होते. आणि 31 तारखेला आम्ही जिथे राहतो त्याच्या आसपासचा जो एरिया आहे तो एक्सप्लोअर केला होता. तर तिथे आम्ही काय काय बघितलं तुम्हाला या रीलमध्ये बघायला मिळेल. तर आपण जसं दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन करतो लाईट्सचं, तसं इथे हॅलोवीनमध्ये सगळेजण म्हणजे बऱ्यापैकी ज्यांच्या घरात मुलं असतात ते लोक तर करतातच हे असं सगळं डेकोरेशन. तर इथल्या मुलांचा एक फेमस गेम आहे ट्रिक ऑर ट्रीट. तर प्रत्येक ठिकाणी जिथे सजावट केलेली आहे तिथे जाऊन ते लोक त्यांना विचारतात की ट्रिक ऑर ट्रीट म्हणजे तुम्ही एक ट्रिक खेळणार की तुम्ही आम्हाला ट्रीट देणार. तर मोस्टली तिथली लोक चॉकलेट्स आणून ठेवतात आणि आलेल्या मुलांना वाटतात. तर असा हा हॅलोवीन तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.